नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? व्हॉट इज फ्रॅक्शन बघितलं, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन बघितलं, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन बघितलं. आता काय बघणार आपण? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता ऍडिशन, सबट्रॅक्शन एकदा बघणार, त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघणार. का की ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल सेम आहेत, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल सेम आहेत. मग आधी आपण ऍडिशन बघू, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन बघू, नंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बघू. सोबत बघू ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सिंपल आहे, काय अडचण नाही. बघा हेडिंग टाकू, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. काय? ऑफ फ्रॅक्शन. मित्रांनो बघा, ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये पण लाईक फ्रॅक्शनचे ऍडिशन आणि अनलाईक फ्रॅक्शनचे ऍडिशन, पण दोन्ही आपण सोबत घेऊ, काही अडचण नाही. बघा इकडे आपण ऍडिशन करू, इकडे सबट्रॅक्शन करू, काही अवघड नाही. काय 1/6 घेऊ, पुन्हा 4/6 घेतलं, बरोबर. पुन्हा आता हे जर लाईक वालं अनलाईक वाले ते घेऊ. काय 3/5 प्लस 4/7 घेऊ, बरोबर. इकडे तशीच वजाबाकी घेऊ आपण. काय बघा 3/4 मायनस 1/4. पुन्हा इकडे घेऊ हे लाईकचं घेऊ, चला लाईकचं घेऊ. लाईक पुन्हा 3/4 मायनस 2/7 हे अनलाईकचं. बघा कसं करायचं, नीट एक लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो कुणाची? फ्रॅक्शनची, एक गोष्ट जिंदगीभर लक्षात ठेवायची, फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचा आणि डिव्हिजनचा संबंध नाही. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जेव्हा करत असतो फ्रॅक्शनची, तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर सेमच लागतो, डिनॉमिनेटर इक्वलच लागतो. जर दिला असेल तर काही अडचण नाही, नसेल दिला तर करावा लागतो, बरोबर आहे. मग तो तिरका गुणाकार करून करा किंवा एलसीएम घेऊन करा, पण माझं तर मत राहील एलसीएम घेऊन केलेला कधीही फायद्याच राहतो. कारण 2 ह्याच्यामध्ये तुम्ही तिरपा गुणाकार करताल, पण 3 ह्याच्यामध्ये 4 फ्रॅक्शन दिले, 5 फ्रॅक्शन दिले, तिथं काय करणार तुम्ही? तिथं तुम्हाला एलसीएम घ्यावा लागतो, कारण आपण सैनिकी स्कूल, नवोदय अशा स्पर्धा परीक्षा देत आहोत, बरोबर का. मग चला बघा इथं काय, आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असलं की आपलं काम सोपं झालं. जशाच तसा डिनॉमिनेटर लिहून घ्यायचा. 6 वरी ऍडिशन दिली, ऍडिशन करा, सबट्रॅक्शन दिली, सबट्रॅक्शन करा. 4 आणि 1 किती मित्रांनो? बघा 1 + 4 बरोबर काय येणार मित्रांनो? 5/6. आता हे उत्तर जर रिड्यूस होत असेल, भागाकार होत असेल, काटाकाटी होत असेल, तर काटाकाटी करायची, नाही तर सोडून द्यायची, तर काही होत नाही. चला आता वजाबाकी पण सेमच करून घेऊ. बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, कॉमन डिनॉमिनेटर लिहून घ्या. चला पुढं 3 - 1. काय 3 - 1 किती? 3 - 1 किती? 2/4. आता इथं रिड्यूस होऊ शकतं का? होऊ शकतं. काय बे 1 बे, बे 2 4, म्हणजे उत्तर काय आलं? 1/2 म्हणजे हाफ, बरोबर का. हे झालं आता लाईक फ्रॅक्शनचं. आता अनलाईक फ्रॅक्शनचं बघू, बरोबर आहे. 2चं बघू, पुन्हा मल्टिपलचं बघू. चला अनलाईक फ्रॅक्शनचं काय करायचं असतं मित्रांनो? तिरका गुणाकार करून पण येतंय. काय करू? सध्या तिरका गुणाकारच करू, नंतर आपण एलसीएम बघू. चला कसा करायचा तिरका गुणाकार? या 3 ने 7 ला गुणायचं, या 5 ने 4 ला गुणायचं, पुन्हा 5 ने 7 ला गुणायचं. कसं बघा 3 7 21, इथं ऍडिशन आहे, ऍडिशन. पुन्हा 5 चोक 20 आणि छेदामधलं छेदामध्ये 5 7 35, बरोबर का मित्रांनो. बाकी ते आलं 21 आणि 20 किती? 41. 41 छेद किती? 35. याच्यामध्ये काही कॅन्सलेशन होतं का? नाही होत, कारण 41 हा प्राईम नंबर आहे, बरोबर का. हे झालं तिरक्या गुणाकार. हे पण करून घेऊ आपण. चला बघा काय सेम पद्धत. 3 न 7 ला गुणा, 4 न 2 ला गुणा, 4 न 7 ला गुणा, 3 7 21 वजा 4 दुनी 8, पुन्हा छेद 4 7 28. काय येते मित्रांनो? बघा 21 मधून 8 गेले, 11तून 8 गेले 13, म्हणजे किती झालं मित्रांनो? हे 11तून 8 गेले 3, सॉरी 13/28. बघा आता मित्रांनो 13 प्राईम नंबर आहे, कॅन्सलेशन होणार नाही, बरोबर का मित्रांनो. 2 ह्याचं बघितलं. आता ह्याच्यानंतर आता बघा ही सिंपल गोष्टी असतात ना. आता आपण 3चं बघू, कारण तेच तेच करण्यात काही मजा नसते. चला त्याच्यानंतर पुन्हा मिक्स एक्झाम्पल बघू. ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला मधीच दिलेले असतात, तसे पण बघू. हा बघा आता काय दिलं आपल्याला? 1/2 दिलंय, पुन्हा 2/3 दिलंय, पुन्हा 3/4 दिले, बरोबर. चला पुन्हा आणखी असं इथे लाईक फ्रॅक्शनची गोष्ट.
चला मित्रांनो बघा, मी काय म्हणतो, ऍडिशन सबट्रॅक्शन करताना आपल्याला डिनॉमिनेटर सेम लागतात. डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही. मग आता मित्रांनो इथं तिरका गुणाकार करीत बसायचं नाही, इथं एलसीएम घ्यायचा. बघा कशाचा एलसीएम घ्यायचा? डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्यायचा, किंवा थोडक्यात छेद आपल्याला समान करायचे. बघा 2, 3 आणि 4 यांचा एलसीएम म्हणजे त्यांच्या तिघांच्या पाड्यात येणारी पहिली समान संख्या. बघा 2, 3 आणि 4 यांच्या तिघांच्या पाड्यात येणारी समान संख्या कोण? 12 येणार. किती? 12. म्हणजे या सर्वांचा छेद काय करू आपण? 12 करूया. बघा 12 केला छेद. चला मग 2 ला 12 कसं करणार आपण? बेसख 12. मग खाली 6 न गुणले, वरी पण 6 न गुण. चला पुन्हा या 3 ला 12 करायचे. 3 चोक 12 गुणिले 4, वरी पण गुणिले 4. पुन्हा 4 गुणिले 3 12 होतं, मग वरी पण 3 न गुणा. बरोबर. बघा बेसखून 12, 3 चोक 12, 4 त्रिक 12. आपण ऍडिशन मध्ये काय करतो? छेद एकदाच लिहितो, अंशांची बेरीज करा. 6 1 6, पुन्हा 4 2 8 आणि पुन्हा काय? 3 त्रिक 9. काय आलं बघा? 6 अधिक 8 अधिक 9 छेद 12. 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, 23 छेद 12 आपलं उत्तर आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कॅन्सल होते का? नाही होत. पण याचा आपण मिक्सड फ्रॅक्शन करू शकतो, कारण हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. का? मोठा आहे का नाही न्यूमरेटर, मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन करू. 12 1 12, 12 1 12, उरले किती? 11, 11 छेद 12 म्हणजे 1.11 छेद 12 आपलं फायनल आन्सर आहे. पुन्हा आता बघा इथे छेद समान आहेत. छेद समान असल्यावर काही गरज आहे का काही वेगळं करायची? सरळ सरळ बेरीज करा. कॉमन घ्या डिनॉमिनेटर 7. 1 अधिक 2 अधिक 3 किती होते मित्रांनो? 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 छेद 7. बरोबर का? चला आता वजाबाकी करू. बघा छेद समान आहेत का? छेद समान नाही. छेद समान नाही म्हणजे आपल्याला एलसीएम घेऊ. 9 आणि 7 चा एलसीएम किती येतो? 9 7 63. किती येतो? 63. म्हणजे आपला डिनॉमिनेटर काय झाला? 63. मला सांगा 9 ला 63 कसं करणार मी? 7 न गुणणार, म्हणजे वरी पण 7 न गुणावं लागेल. पुन्हा या 7 ला 63 कसं करणार? 9 न गुणणार, वरी पण 9 न गुणणार. इथं 7 न गुणणार, इथं 7 न गुणणार. चला मग करूया. 8 7 56, वजा आहे वजा करा. 9 1 9 वजा 7 1 7. चला आता इथं करू आपण, जरा इथं कंजेस्टेड झालं मित्रांनो. बघा आता 56 मधून 9 गेले. 56 मधून 9 गेल्यावर किती उरतात मित्रांनो? 47. आणि 47 मधून 7 गेले, किती उरले? 40. म्हणजे किती आलं मित्रांनो? 40 छेद 63 आपलं उत्तर आलंय. काय? 40/63. बरोबर. आता याच्यामध्ये करायला गेलं बघा काय? 12 छेद 35 वजा 5 छेद 35 वजा 2 छेद 35. बघा तिघांचे छेद समान आहेत. तिघांचे छेद जर समान असतील तर काही अडचण असते का आपल्याला? नाही. सरळ सरळ कॉमन छेद द्यायचा 35 आणि यांची वजाबाकी करायची. 12 वजा 5 वजा 2 काय येते मित्रांनो? 12तून 5 गेले 7, 7तून 2 गेले 5, म्हणजे 5 छेद 35. आता हे रिड्यूस होत आहे का? होत आहे. बघा कसं? 5 1 5, 5 7 35, म्हणजे फायनल आन्सर काय आलं? 1/7. मित्रांनो बघा ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन आपण लाईकचं पण बघितलं, अनलाईकचं पण बघितलं. आता असे गणित बघू 2 की त्याच्यामध्येच म्हणजे पदावली बघताना ऍडिशन पण आहे आणि सबट्रॅक्शन पण आहे. बरोबर आहे का मित्रांनो? आता जे मिक्स एक्झाम्पल म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही असणार आहे ते आपण बघूया. बघा चला इथं काय दिलंय? 3/4 प्लस 1/2 मायनस 3/7 प्लस 1/2. बघा छेद समान आहेत का? छेद समान नाहीत. छेद समान करायचं म्हणजे आपण काय घेतो? एलसीएम घेतो. बघा 4 2 7 आणि 2 यांचा एलसीएम जर आपण काढला, बरोबर, यांचा एलसीएम काढला तर किती येतो? 28 येतो. किती? 28. म्हणजे बघा किती घेणार आपण? 28 घेणार कॉमन डिनॉमिनेटर. चला 4 7 28 म्हणजे 7 न गुणावं लागेल, वरी पण 7 न गुण्या. पुन्हा 14 2 28 म्हणजे 14 न इथं गुणावं लागेल, गुणिले 14. पुन्हा 7 चोक 28 गुणिले 4 गुणिले 4. पुन्हा 14 2 28, 14 2 28. चला मग मित्रांनो 7 त्रिक 21 आहे. पुन्हा इथं बेरीज आहे. पुन्हा 14 1 14, पुन्हा इथं वजा आहे. 3 चोक 12, पुन्हा इकडं अधिक आहे. किती आहे? 14 1 14. मित्रांनो सिंपल तुम्हाला करता येतं. काय? 21 आणि 14 किती? 14 त्रिक किती? 21 आणि 14 सॉरी 21 आणि 14 मित्रांनो किती होतात? 35. बरोबर का? 35. 35 वजा 12 किती? 23. आणि 23 आणि 14 किती?
37. किती? 37. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 37/28. मित्रांनो बघा, हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण न्यूमरेटर मोठा आहे. मग ह्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये करू. बघा, 28 एक 28, 28 एक 28 आणि उरले किती वरी? 9. म्हणजे 1.9/28 आपलं उत्तर येणार फायनल. बरोबर का? मित्रांनो आता बघा, मिक्स्ड फ्रॅक्शनचे आपण ऍडिशन करणार आहोत. हे गणित दोन पद्धतीने करता येतं. कसं बघा, हे जे आपले जे होल पार्ट आहे इकडला, हा जो होल पार्ट साइडला, याची सेपरेट ऍडिशन करायची, या फ्रॅक्शनची पण ऍडिशन करायची आणि पुन्हा एकदा ऍडिशन करायची. तसं पण करता येतं. किंवा प्रत्येकाला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचं आणि ऍडिशन करायची. मग काय करू मित्रांनो, आपण जे सर्वजण वापरतात तीच पद्धत वापरू. प्रत्येकाला इम्प्रॉपर मध्ये करू, काय अडचण नाही. चला, बे एक बे आणि 2 आणि 1 3, 3/2 आलं. पुन्हा चला, 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8, 8/3. पुन्हा इकडं 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 13/4. बरोबर का? आता ह्याची ऍडिशन करायची आपल्याला. 2 3 4 हे छेद छेद समान नाहीत, छेद समान करावं लागतात. मग ह्यांचा काय एलसीएम घ्यायचा? 2 3 4 याचा एलसीएम किती येतो? 12. म्हणजे कॉमन किती आला मित्रांनो आपला? न्यूमरेटर 12 आला. चला, बेसख 12 वरी पण 6 न गुणा, 3 चोक 12 गुणिले वरी 4, 4 त्रिक 12 गुणिले वरी 3. चला, साहित्रिक 18 पुन्हा अधिक 8 चोक 32 पुन्हा अधिक किती? 13 त्रिक 39. करा मग बेरीज मित्रांनो. 18 आणि 32 किती? 50. 18 आणि 32 50. 50 आणि 39 किती? 79. किती? ही सॉरी 89. 50 आणि 89 39 89 भागिले 12. मित्रांनो न्यूमरेटर मोठा आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. मग मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. चला, काय येते? 12 एक 12, 12 सकून 72, 12 सत्ती 84. उरले किती? 5. म्हणजे 7.5/12 आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. मित्रांनो आता आपण मिक्स्ड फ्रॅक्शनची ऍडिशन बघितली, सबट्रॅक्शन पण अशीच करायची. काय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. मित्रांनो ह्याच्यामध्ये पण चेंज करता येतो. काय? बघा, हे 1 2 3 यांची ऑलरेडी आधीच बेरीज करून घ्यायची, पुन्हा यांची सेपरेट बेरीज करायची आणि पुन्हा फायनल आन्सर करायचं, तरी उत्तर येतं. काही अडचण नाही. तुम्हाला जी पद्धत वापरायची ती वापरा, काही अडचण नाही. आता याच्यानंतर आपण बघूया मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. काय? सोपं असतं एकदम. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन एकदम सोपं असतं. मित्रांनो आता मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन बघूया आपण. चला, काय? मल्टिप्लिकेशन बघा मित्रांनो, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना काय सिंपल गोष्ट असते, सगळ्यात सोपी गोष्ट आहे फ्रॅक्शन टॉपिक मधली मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. कसं बघा, चला एक उदाहरण घेऊ आपण. काय? 3/5 इंटू 7/8. बघा, हे मल्टिप्लिकेशन करायचे. काय करायचं असतं मित्रांनो, याच्यामध्ये जर काही कॅन्सल आउट होत असेल, बघा कसं असतं नेमकं हे. याची एक आपण स्टेप बाय स्टेप करू. पहिले 3 गुणिले 7 असतं, छेद 5 गुणिले 8 असं असतं. बरोबर का? बघा, खालून वरलं काही कटत असलं काटून टाकायचं, वरून खालचं काही कटत असलं काटून टाकायचं, काही कटत नसलं वरचा वरी गुणाकार, खालचा खाली गुणाकार, विषय संपला. बघा इथं काय कटते का? 3 न खाली काय कटते का? नाही. 7 न खाली काय कटते का? नाही. 8 न कटते का? नाही. 5 न कटते का? नाही. चला, वरला गुणाकार वरी, खालला गुणाकार खाली. 7 त्रिक 21 छेद 45/40. प्रॉपर फ्रॅक्शन आहे, काही चेंज करायची गरज नाही. चला आणखी एक एक्झाम्पल घेऊ. बघा मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये पण काय करायचं? आता ही स्टेप आपण वगळू, इथल्या इथे करायचं. वर खाल्लं वरी काटाकाटी करता येते ना आपल्याला. बघा, 12 एक 12, 12 दुनी 24, पुन्हा 14 एक 14, 14 दुनी 28. राहिलं काय? बघा, 2/2, 2/2 म्हणजे कटते बे एक बे, बे एक बे, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 1 आलं. बरोबर का? बघा सिंपल तुम्हाला अजून दाखवतो करून. 12 गुणिले 28 छेद किती? 14 गुणिले 24. बघा, 12 एक 12, 12 दोन 24, 14 एक 14, 14 दोन्ही 28. 2 कटले 2 कटले, उत्तर किती दिलं? 1 आलं. बरोबर? बघा इतकं सोपं असतं मल्टिप्लिकेशन. बरोबर का? खूप सोपं असतं. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण.
बघा आता मित्र, हे गणित आहे. काय करायचं, जे कटतंय ते काठीत चालायचं. फक्त गुणाकार आहे नाही तर दुसरं काही आहे का, नाही. जे कटतंय ते काठीत चला. 4 कटलं 4 कटलं, 3 कटलं 3 कटलं, 3 कटलं 3 कटलं, 4 कटलं 4 कटलं, काहीच उरलं नाही. कटलं म्हणजे काय असते, वरी एक राहिला खाली एक राहिला, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1/1 म्हणजे 1. बरोबर, याचं उत्तर काय आलं, 1/1. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघू काय. चला, 3/25 गुणिले 75/48 बरोबर, गुणिले आणखी घेऊ एक 12/3 घेऊ. चला, काही कटतंय का बघा आता डायरेक्ट. चला काय बघा, 3 आहे 3 आहे कटलं बरोबर. 25 1 25, 25 त्रिक 75, पुन्हा 12 1 12, 12 चोक 48. काय राहिलं बघा, वर 3 राहिलं खाली 4 राहिलं, म्हणजे काय आलं, 3/4 आपलं मल्टिप्लिकेशन आलं. बरोबर मित्रांनो, मल्टिप्लिकेशन कळालं तुम्हाला. आता याच्यानंतर आपण डिव्हिजन बघूया, म्हणजे आपलं चॅप्टरचा शेवट. चला डिव्हिजन बघूया फ्रॅक्शनचं काय. चला बघा आता मित्रांनो, फ्रॅक्शनचं डिव्हिजन मधला फक्त एक छोटा रूल आहे, मग ते चेंज करायचं आपल्याला. बाकी ते सगळं मल्टिप्लिकेशन साठी मल्टिप्लिकेशन सारखं आहे, म्हणजे हे चेंज काय करायची गरज नाही. बघा कसं, चला पहिला फ्रॅक्शन जसं लिहून घ्यायचा काय, 12/24. फक्त या डिव्हिजन ऐवजी काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. डिव्हिजनची उलटी क्रिया मल्टिप्लिकेशन केली, मग ह्या आपल्या पुढल्या फ्रॅक्शनचं पण रेसिप्रोकल करायचं, उलट करायचं. म्हणजे 36/18 बघा, 36/18 केलं. काही कटतंय का बघा, काटू नाही, सरळ गुणाकार. बघा चला, कटतंय का बघू. चला, 12 1 12, 12 2 24, पुन्हा 18 1 18, 18 2 36. बघा, अंशात राहिलं 2, छेदात राहिलं 2, बे एक बे बे एक बे, म्हणजे उत्तर काय आलं, 1 आलं. बरोबर का, हे झालं डिव्हिजन. आता ह्याचे आपण काही एक्झाम्पल बघूया. चला हे करूया. बघा काय करायचं असतं मित्रांनो, डिव्हिजन मध्ये पहिल्यांदा पहिला फ्रॅक्शन जसा तसं लिहून घ्यायचा. डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन करायचं, आणि पुढला जो फ्रॅक्शन असतो त्याचं रेसिप्रोकल करायचं. काय, 65/52 करायचं. चला काही कटते का बघा, 26 1 26, 26 2 52. पुन्हा आता काय काय राहिलं बघा, 65 आणि 78. बघा 13 5 65, 13 78. काय काय राहिलं बघा, वर राहिलं 5, खाली काय राहिलं 6 गुणिले 2. मी काय म्हणतो, वरला गुणाकार वरी, खाल्ला गुणाकार खाली, 6 2 12, म्हणजे एक उत्तर काय आलं आपलं, 5/12. आता परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना भिव वाटणारा प्रश्न बरोबर का, ते घेऊया आपण सोप्यात सोपा. काय बघा, 1/2 is divided by 1/2 divided by 1/2 divided by 1/2 बरोबर, हा झाला. आणि आणखी एक घेऊ आपण दुसरा तसाच. काय, 3/4 divided by 3/4 divided by 3/4 divided by 3/4 बरोबर का. बघा मित्रांनो, काहीच विचार करायचा नाही, सरळ याचं काय करायचं, गुणाकार करायचा आणि पुढल्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा. चला पहिला फ्रॅक्शन जशाच तसा, याचा करू गुणाकार, याचा करू रेसिप्रोकल 2/1. पुन्हा याचा करू गुणाकार, याचा करू रेसिप्रोकल, पुन्हा याचा करू गुणाकार, याचा करू रेसिप्रोकल. बरोबर, 2 2 कटले, काय राहिलं वरी बे दुने 4, खाली काय 1 गुणिले 1 एकच असतं, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 4. इतकं सोपं असतंय. आता याच्यात पण तसंच. काय, 3/4 जशा तसं, याचा करू गुणाकार, याला करू रेसिप्रोकल, म्हणजे उलट, गुणाकार उलट, गुणाकार उलट. चला 4 कटले 4 कटले, 3 कटले 3 कटले, काय राहिलं 4 चोक 16, आणि खाल्ला गुणाकार खाली, 3 त्रिक 9. बघा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याचं काय मिक्सर फ्रॅक्शन करा, 9 1 9, 9 1 9, उरले किती मित्रांनो 7, म्हणजे 1.7/9 आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण फ्रॅक्शन टॉपिक पूर्णपणे संपवलेला आहे. आता याच्यावर काही आपण उदाहरणं सोडून घेतलेत, ते आपलं या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.